नमस्कार. शेतीमध्ये एप्रिल महिना हा सर्वात जास्त गैरसमज असलेला आणि तितकाच महत्त्वाचा महिना मानला जातो. बहुतांश शेतकऱ्यांमध्ये एक सामान्य समज असतो की आपण जमिनीत खतं टाकली आहेत त्यामुळे आता पीक आपोआप वाढत राहील. पण खरं सांगायचं तर वास्तव याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. एप्रिल महिन्यात काय होतं तर जमिनीचं तापमान प्रचंड वेगाने वाढायला लागतं. या वाढत्या तापमानामुळे पिकांच्या मुळांची जी अन्नद्रव्य शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता असते ती कमी होते आणि पिकांवर एक तीव्र ताण घ्यायला सुरुवात होते. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की जमिनीत महागडी खतं टाकूनसुद्धा झाडं ती प्रभावीपणे घेऊ शकत नाहीत आणि नेमकं याच ठिकाणी जमिनीतून नाही तर पानांद्वारे अन्नद्रव्य देण्याची म्हणजेच फवारणीची रणनीती निर्णायक ठरते. आजच्या या सविस्तर माहिती सत्रामध्ये आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी एप्रिल महिन्यात नेमकी समस्या काय आहे आणि ती इतकी गंभीर का मानली जाते. त्यानंतर या समस्येवर पानांद्वारे फवारणी हा उपाय नक्की कसा काम करतो. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तो 3 फवारण्यांचा अचूक आणि शास्त्रीय फॉर्म्युला समजून घेऊ. आणि शेवटी कोणत्या सामान्य वाटणाऱ्या चुकांमुळे आपले सगळे प्रयत्न वाया जातात हे देखील पाहणार आहोत. चला तर मग सविस्तरपणे सुरुवात करूया. चला तर मग मूळ समस्येकडे वळूया. इतर महिन्यांमध्ये जी पद्धत सहजपणे काम करते ती एप्रिलमध्ये कमी प्रभावी का ठरते. जमिनीत टाकलेली खतं पिकाला पूर्णपणे का मिळत नाहीत याचं शास्त्रीय कारण आपण आता सखोलपणे समजून घेऊया. आता या स्लाइडवर जरा लक्ष द्या. इथे एक मोठा फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे शेतकऱ्यांचा एक सामान्य समज की एकदा खत दिलं की आपलं काम झालं. पण उजवीकडे एप्रिल महिन्याचं कठोर वास्तव आहे. जसं जसं दिवसाचं तापमान 35-40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाऊ लागतं तसं तशी जमिनीच्या वरच्या थरातील उष्णता प्रचंड वाढते. याचा थेट परिणाम मुळांच्या कार्यक्षमतेवर होतो. ती मंदावतात. अन्न आणि पाणी शोषण्यासाठी त्यांना जेवढी मेहनत घ्यायला पाहिजे तेवढी ती घेऊ शकत नाहीत. त्यामुळे होतं काय की खत जमिनीत असूनही झाडाला उपवास घडतो आणि पिकावर ताण येतो. ही आव्हानं अजून खोलवर समजून घेणं गरजेचं आहे. पहिलं आहे उष्णतेचा ताण. यामुळे झाड स्वतःला वाचवण्यासाठी पानांवरील लहान लहान छिद्र, ज्याला आपण पर्णरंध्र असं म्हणतो, ती बंद करून घेतं. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि झाडाची वाढ अक्षरशः थांबते. दुसरं, अन्नद्रव्यांची अनुपलब्धता, याला न्यूट्रिएंट लॉकअप असंही म्हणतात. म्हणजे जमिनीतील क्षारांचं प्रमाण वाढल्याने किंवा तापमान वाढल्याने खतांचे कण अशा रासायनिक स्वरूपात बदलतात की मुळं त्यांना उचलूच शकत नाहीत. तिसरं आव्हान आहे पाण्याचा ताण. बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो आणि झाडं माना टाकतात, कोमेजून जातात. आणि चौथं, जेव्हा झाड आतूनच कमकुवत होतं तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मग बुरशीजन्य रोग असतील किंवा रसशोषक किडी असतील यांचा प्रादुर्भाव अगदी सहजपणे होतो. मग या सगळ्या गंभीर समस्यांवर उपाय काय? तो उपाय आहे पानांद्वारे फवारणी, ज्याला आपण शास्त्रीय भाषेत फोलियर स्प्रे असं म्हणतो. हा पिकांना थेट आणि प्रभावीपणे अन्नद्रव्य पुरवण्याचा एक अतिशय स्मार्ट मार्ग आहे, विशेषतः अशा परिस्थितीत जेव्हा मुळं आपलं काम नीट करू शकत नाहीत. यामागचं विज्ञान अगदी सोपं आणि प्रभावी आहे. झाडांच्या पानांच्या खालच्या बाजूला हजारो लहान छिद्र असतात, ज्यांना स्टोमॅटा किंवा पर्णरंध्र म्हणतात. ही छिद्र श्वास घेण्यासाठी आणि बाष्पोत्सर्जनासाठी उघडबंद होत असतात. जेव्हा आपण योग्य वेळी फवारणी करतो तेव्हा ही द्रवखतं थेट ह्या छिद्रांवाटे झाडाच्या आत जातात. ही प्रक्रिया मुळांद्वारे अन्न शोषून घेण्याच्या प्रक्रियेपेक्षा कित्येक पटीने जलद असते. म्हणजे असं समजा की एप्रिलमध्ये जेव्हा जमिनीतील उष्णतेमुळे मुळं सुस्त झालेली असतात तेव्हा फवारणी हा अन्न पुरवण्याचा सर्वात कार्यक्षम आणि जलद मार्ग ठरतो. आणि याचा परिणाम किती मोठा असू शकतो हे या आकड्यांवरून लक्षात येतंय. जर एप्रिल महिन्यात एक योग्य शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित फवारणीचं वेळापत्रक तंतोतंत पाळलं गेलं तर पिकाच्या एकूण वाढीमध्ये 15 ते 25% वाढ होऊ शकते. ही काही छोटी गोष्ट नाहीये. याचा थेट परिणाम अंतिम उत्पादनावर आणि मिळणाऱ्या नफ्यावर होतो. हे केवळ एक तंत्र नाही तर ही एक फायदेशीर गुंतवणूक आहे. आता आपण या माहिती सत्राच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. तो 3 फवारण्यांचा प्रगत फॉर्म्युला, जो एप्रिल महिन्यात पिकासाठी एक संरक्षक कवच आणि ग्रोथ बूस्टर ह्या दोन्हीचं काम करणार आहे. हा फॉर्म्युला 3 अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिली फवारणी आहे पिकाला सुरुवातीच्या उष्णतेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी. दुसरी फवारणी आहे त्याच्या शाखीय वाढीला प्रचंड वेग देण्यासाठी. आणि तिसरी फवारणी आहे पिकाला मजबूत बनवून भविष्यातील ताण आणि कीड रोगांसाठी तयार करण्यासाठी. चला आता प्रत्येक फवारणी सविस्तरपणे पाहूयात. तर पहिली फवारणी आपल्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करायची आहे. यावेळेस तापमान नुकतंच वाढायला लागलेलं असतं. या फवारणीचा मुख्य उद्देश आहे
पिकाला अचानक वाढणाऱ्या उष्णतेच्या धक्क्यापासून म्हणजे हीट शॉकपासून वाचवणं आणि त्याची चयापचय क्रिया सुरळीत ठेवणं यासाठी आपण अमिनो ॲसिड, समुद्री शैवाल अर्क म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि पोटॅशियम नायट्रेट यांसारख्या घटकांचा वापर करणार आहोत. यामागचं विज्ञान समजून घेऊया. अमिनो ॲसिड हे ऑस्मोप्रोटेक्टंट म्हणून काम करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते झाडाच्या पेशींमध्ये पाण्याची पातळी टिकवून ठेवतात, ज्यामुळे पेशी उष्णतेमुळे सुकत नाहीत किंवा कोमेजून जात नाहीत. पोटॅशियम हे पर्णरंध्रांची उघड-बंद होण्याची क्रिया नियंत्रित करतं, ज्यामुळे पाण्याची अनावश्यक वाफ रोखली जाते. आणि समुद्री शैवालामध्ये नैसर्गिक संजीविके आणि हार्मोन्स असतात, जी पेशी विभाजनाला चालना देऊन झाडाला सक्रिय ठेवतात. थोडक्यात सांगायचं तर ही फवारणी पिकाला एक प्रकारचं सनस्क्रीन लोशन लावण्यासारखं आहे. पहिली फवारणी झाल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसांनी म्हणजे एप्रिलच्या मध्यात दुसरी फवारणी करायची आहे. आत्तापर्यंत पीक उष्णतेच्या ताणाला तोंड द्यायला काही प्रमाणात तयार झालेलं आहे. या फवारणीचा उद्देश आहे पिकाच्या शाखीय वाढीला आक्रमकपणे चालना देणे. यासाठी आपण संतुलित NPK जसं की 19-19-19 सोबत ह्युमिक किंवा फुल्विक ॲसिड आणि झिंक, फेरस, बोरॉन यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणार आहोत. यामागचं विज्ञान काय आहे? संतुलित NPK हे पिकासाठी एका पूर्ण जेवणासारखं आहे. नत्र पानांच्या वाढीसाठी, स्फुरद मुळांच्या ऊर्जेसाठी आणि पोटॅशियम पाण्याचा संतुलनासाठी आवश्यक असतं. ह्युमिक ॲसिड हे एका चुंबकाप्रमाणे काम करतं, जे दिलेली खतं झाडाला अधिक चांगल्या प्रकारे शोषून घ्यायला मदत करतं. आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ही गाडी चालू करण्यासाठी जशी चावी लागते तसं काम करतात. ती वाढीच्या अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरू करतात. याचा परिणाम म्हणजे ऊसामध्ये फुटवे वाढतात, कापसामध्ये फांद्यांची संख्या वाढते आणि एकूणच पानांचा आकार मोठा आणि हिरवागार होतो. आता येते तिसरी आणि शेवटची फवारणी. ही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात करायची आहे. या फवारणीचा उद्देश केवळ वाढ नाहीये, तर पिकाला आतून मजबूत बनवणे, जेणेकरून ते मे महिन्यातील अजून तीव्र उष्णता आणि कीड रोगांच्या संभाव्य हल्ल्यासाठी तयार होईल. यासाठी आपण कॅल्शियम, बोरॉन आणि शक्य झाल्यास सिलिकॉन या घटकांचा वापर करणार आहोत. याचं विज्ञान खूपच रंजक आहे. कॅल्शियम हे झाडाच्या पेशींसाठी सिमेंटसारखं काम करतं. ते पेशींच्या भिंतींना, ज्याला आपण सेल वॉल म्हणतो, त्यांना मजबूत बनवतं, ज्यामुळे झाडं अधिक ताठ आणि कणखर होतात. बोरॉन हे कॅल्शियम आणि इतर अन्नद्रव्यांना झाडाच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं, म्हणजे ते एका ट्रान्सपोर्टरची भूमिका बजावतं. आणि सिलिकॉन हे तर पानांवर एक सूक्ष्म पण अत्यंत मजबूत असा सिलिकाचा थर तयार करतं. हा थर म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक चिलखत आहे, जे रसशोषक किडींना पानामध्ये सोंड खुसपण्यापासून रोखतं आणि बुरशीच्या वाढीलाही अडथळा आणतं. यामुळे पीक नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक बनतं. तर हे आहे संपूर्ण एप्रिल महिन्याचं वेळापत्रक. अगदी सोपं आणि सरळ. पहिल्या आठवड्यात ताण संरक्षणासाठी फवारणी, त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात वाढीला चालना देण्यासाठी दुसरी फवारणी, आणि शेवटी चौथ्या आठवड्यात पिकाला मजबूत करण्यासाठी तिसरी फवारणी. हे 10-12 दिवसांचं अंतर पाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे पिकाला प्रत्येक फवारणीतून मिळालेली अन्नद्रव्य वापरण्यासाठी आणि पुढच्या डोससाठी तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हा एक सामान्य फॉर्म्युला आहे. पिकानुसार यात थोडे बदल करावे लागतील. उदाहरणार्थ, जर ऊसाचं पीक असेल तर आपलं लक्ष फुटव्यांची संख्या वाढवण्यावर असेल. जर कापूस असेल तर फांद्यांची आणि पात्यांची संख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आणि जर फळबाग असेल तर फुलधारणा आणि फळधारणेसाठी आवश्यक अन्नद्रव्यांवर, विशेषतः बोरॉनवर अधिक लक्ष द्यावं लागेल. अनेकदा असं होतं की सर्वोत्तम खतं वापरली जातात, योग्य वेळापत्रकही पाळलं जातं, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही. असं का होतं? कारण काही सामान्य पण गंभीर चुका होतात. चला आता त्या चुकांबद्दल बोलूया, ज्या टाळणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत सगळं वाया जाईल. या 4 चुका लक्षपूर्वक समजून घेऊया. पहिली आणि सर्वात मोठी चूक, दुपारच्या कडक उन्हात फवारणी करणे. दुपारी 12 ते 4 या वेळेत पानांवरील पर्णरंध्र उष्णतेमुळे बंद असतात आणि तापमान जास्त असल्यामुळे फवारलेले औषध पानांपर्यंत पोहोचण्याआधीच हवेत उडून जातं. दुसरी चूक, अनेक उत्पादनं एकत्र मिसळणे. काही रसायने एकमेकांसोबत मिसळल्यावर त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन ते एकतर निरुपयोगी ठरतात किंवा पिकाला हानिकारक ठरू शकतात. तिसरी चूक, जड पाण्याचा वापर. विहिरीच्या किंवा बोरवेलच्या पाण्यात जर क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर ते खतांची परिणामकारकता कमी करतं. आणि चौथी चूक, ओव्हरडोस. जास्त टाकलं तर जास्त फायदा होईल हा एक मोठा गैरसमज आहे. उलट जास्त प्रमाणामुळे पानं जळू शकतात आणि पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवायला हवा. शेती ही अंदाजे करण्याची गोष्ट नाही, तर ते एक विज्ञान आहे. यशस्वी शेतीचं रहस्य हे महागड्या औषधांमध्ये नाही,
तर योग्य वेळी योग्य घटकांचं योग्य प्रमाणात मिश्रण वापरण्यात आहे. अचूकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जाता जाता एक शेवटची पण अत्यंत महत्त्वाची टीप. फवारणी करताना नेहमी बारीक धुकं तयार करणारा नोझल वापरावा आणि द्रावणात नेहमी चांगल्या प्रतीचा स्टिकर किंवा स्प्रेडर वापरावा. स्टिकरमुळे काय होतं तर फवाऱ्याचे थेंब पानावर चिकटून राहतात आणि स्प्रेडरमुळे ते थेंब पानावर पूर्णपणे पसरतात. यामुळे द्रावणाचा पानाशी संपर्क वाढतो आणि अन्नद्रव्यांचे शोषण 20 ते 30% सुधारते. म्हणजे खर्च तेवढाच राहतो पण फायदा मात्र कित्येक पटीने वाढतो. तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, एप्रिलकडे केवळ एक सामान्य महिना म्हणून पाहता येणार नाही. हा तो महिना आहे जिथे संपूर्ण हंगामाच्या उत्पादनाचा पाया रचला जातो. या महिन्यात पिकाची जी काळजी घेतली जाईल, जी गुंतवणूक केली जाईल, त्यावरच अंतिम उत्पन्न अवलंबून असणार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर एका साध्या आणि शास्त्रीय फवारणीच्या वेळापत्रकामुळे उत्पादनात एवढी वाढ होऊ शकते, तर शेतीमध्ये अशा अजून किती लहान सहान पण महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या सुधारून कार्यक्षमता आणि नफा वाढवला जाऊ शकतो. या प्रश्नावर नक्की विचार व्हायला हवा. जर हा व्हिडिओ तुमचा विचार बदलत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रातील प्रगतशील शेतकरी कोणत्या उत्पादनांचा वापर करतात यावर माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.